आलेली आहे ते 5 भक्ती समोर 5 भिक्षू समोर बुद्ध म्हणतात चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता बहुजन कोण आहे? बघाची सरांनी नाव घेतलं बहुजन समाज पार्टी पण देशामध्ये 2,500 वर्षापूर्वी बुद्धांनी ते नाव घेतलं होतं. लोक बहुजन कॉन्सेप्ट बोलत आहे. मग हे काय कॉन्सेप्ट आपण कळलं पाहिजे. कारण बुद्धाने नाव घेतलं आहे या माणसाने थोडं नाव घेतलं ते. बुद्ध काय म्हणतात चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हत्ताय हिताय सुखाय ज मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मादि कल्याण मत कल्याण परिवर्तन कल्याण सत्य सफेजन केवळ वैकुंठ परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशे. चारी दिशेने जा, थांबू नका, बसू नका, चारी दिशेने फिरा. कशासाठी फिरा? बहुजनाच्या कल्याणासाठी, बहुजनाच्या हितासाठी. लोकांपर्यंत जा, त्यांना व्यवस्था करून सांगा, त्यांना जागृत करा. तुम्हाला माहित असेल या देशामध्ये प्राचीन भारतामध्ये बुद्धीचा एस्टॅब्लिश झाला असा सहज झाला नाही. सामूहिक नरसंहार झाला. बुद्धिस्ट भिक्खूला सामूहिक नरसंहार झाला. त्यांचे मुंडके कापले, त्याला जिवंत जाळलं. त्या आधारावर हा धर्म एस्टॅब्लिश झाला. साधारण धर्म नाही, असाधारण धर्म नाही. रक्तरंजित क्रांती करून हा धर्म आलेला आहे. आपल्या सामूहिक नरसंहार केला बुद्धिस्ट भिक्खूचा, सामूहिक जाळलं. जर भिक्खू हा वंदना करणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू परित्राण पाठ करणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू ध्यान समाधी लावणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू हातामध्ये धागा बांधणारा असता, निरंतर बसणारा असता, तर त्यांची सामूहिक नरसंहार कल्याण का झाला? प्रश्न आहे. बुद्धिस्ट भिक्खूचा नरसंहार का झाला? बुद्धिस्ट भिक्खूला का कापलं? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. जर बुद्धिस्ट भिक्खू असं काम करत नसता, तर भिक्षू संघ असं कामच करत नव्हता, नुसतं बसून राहत होता. विहारामध्ये कुठेतरी कऱ्याकपारीमध्ये दर्यामध्ये बसून राहत होता, कंटिन्यू ध्यान करत होता. तर या देशामध्ये शत्रूंनी त्याला जाळलं कोण? मारलं कोण? कापलं कोण? प्रश्न आहे. याचा अर्थ निश्चितच भिक्षू संघ असं काम करत नव्हता. मग भिक्षू संघ काय काम करत होता? याचं भिक्षू संघाने विश्लेषण करायला पाहिजे. काय काम करत होता या देशामध्ये? तो इंटरेस्ट ग्रुप होता ज्यांनी या देशामध्ये व्यवस्था पैदा केली होती, ज्यांनी या देशामध्ये वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासीचे सेग्रिगेशन, महिलांची गुलामी, या व्यवस्थेचा कब्जा या देशावर त्या लोकांचा होता. ही गुलामी त्यांनी लादली होती. या गुलामीच्या विरोधामध्ये भिक्षू संघाने, प्राचीन भारतामध्ये भिक्षू संघाने ओपन स्टँड केला, खुला कदम उचलला, म्हणून तर त्यांना कापलं गेलं. आजचे भिक्षू संघ सुरक्षित काय? प्रश्न आहे. जो कोणी या देशामध्ये सुरक्षित आहे समजायचं आपण व्यवस्थेचे पूरक लोक आहोत. तुम्हाला माहित असेल चायना माहित आहे? चायनाची क्रांती माओ त्से तुंग नावाचा माणूस आहे चायनामध्ये, ज्यांची क्रांती केली. तो काय म्हणतो? तुम्ही सत्याच्या मार्गावर असं समजा. तुम्हाला जर कोण मारलं तर तुम्ही थोडंफार सत्याच्या जवळ आहे, म्हणजे रस्त्यावर चालले. फक्त मारलं तर जर तुम्हाला कोण मारून टाकलं कंटिन्यू, तर तुमच्या लोकांच्या हत्यावर असेल तर तुम्ही सत्याच्या जवळ पोहोचत आहे. मग जोपर्यंत आपण जर सुरक्षित असू तर आपण व्यवस्थेचं काम करत आहोत असं निश्चित होईल. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे ही विचाराची देण, ही विचाराची क्रांती बाबासाहेबांनी या सर्व महापुरुषाकडून घेतली. या वर्षी 2027 ला महात्मा ज्योतिराव फुलेंचा 200 वर्ष आहे, जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या माणसाला या व्यवस्थेने किती त्रास दिला आपण समजून घेतलं पाहिजे. ओबीसी समाजाचा माणूस ओबीसी समाजातील आहे. त्या माणसाने बाबासाहेबांचा विचार बघा, ते पोषक विचार त्या माणसाकडून घेतले. जेव्हा ज्योतिराव फुले छोटे होते, लहान होते, त्यांना या व्यवस्थेचे चटके मिळाले, त्यांना हे कळलं. पण साधी सुधी गोष्ट नाही. जेव्हा काही गोष्टी वाचनामध्ये जातात तेव्हा त्या गोष्टीवर आकलन आणि चिंतन मनन केले जाते, त्यामधूनच महापुरुष घडत असतात. म्हणून आपण नेहमी विचार केला पाहिजे, नेहमी चिंतन मनन केलं पाहिजे की आपण जे काम करत आहोत ते काम करत असताना आपल्याला काही प्रश्न सुचले पाहिजे. तुम्ही 5 दिवस बसले तर तुम्हाला मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे. उद्या आता तुमचं मनोगत आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. मनोगतामध्ये तुम्ही काय शिकले मांडता आलं पाहिजे. प्रश्न निर्माण करणारा समाज निर्माण झाला पाहिजे. बाबासाहेबांनी प्रश्न निर्माण करणारा समाज निर्माण केला. तुम्हाला सांगतो, जर आपण प्रश्न विचारला नाही तर काय होते. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो कारण वेळ खूप झालेला आहे. बघा, माझा मित्र आहे कंडक्टर, एसटी मध्ये कंडक्टर आहे. तो कोल्हापूरला लागला सर, आणि काय झालं, जसंही तो कंडक्टर मध्ये लागला
एक पैलवान माणूस पडला कागलवरून, कागल टू कोल्हापूर नावाची बस चालते. आणि मग सगळ्यांची तिकीट काढली, त्याच्याकडे तो गेला कंडक्टर आणि म्हणाला तिकीट असं म्हटल्याबरोबर तो काय होतो, तो पैलवान होता. माझा मित्र असाच आहे. ते पैलवान काय म्हणते, तू तुला माहित नाही का भैरू पैलवान तिकीट काढत नसतो. हा घाबरला, याचा प्रश्न नाही विचारला तिकीट का काढत नसतो, कारण प्रश्न विचारला नाही. त्याला काय केलं, स्वतःचे पहिली काढले तिकीट फाटली खिशात टाकली. परंतु हा रोजचाच कार्यक्रम होता. रोजच भैरू पैलवान बसायला कागलवरून कोल्हापूरसाठी. एक महिना झाला माझ्या मित्राने जवळच्या पैशाने तिकीट काढली. तो कंटाळला आणि म्हणाला हे काही भलं नाही. तो गेला एसटी महामंडळाच्या ऑफिस मध्ये आणि म्हणाला मला 4 महिन्याच्या सुट्ट्या द्या. तो सुट्ट्या घेऊन आला. त्यानं म्हैस घेतली आणि बॉडी बनवली. तो दूध पित होता, म्हैसचं दूध पित होता आणि त्यानं बॉडी बनवली आणि बॉडी बनवून पुन्हा मृत्यू झाला. आणि म्हणाला त्याची बॉडी झाली, कॉन्फिडन्स वाढला आणि म्हणाला मला हीच बस द्या, रोज टायमिंग द्या, त्या गावातूनच द्या. आमच्या नावाने फायदा झाला या कंडक्टरला. मला तसा गेला त्या बसवर तसा तू पैलवान नेहमीचा विचार यायचा. अरे म्हणाले बदलला, त्याची बॉडी बदलली, सर्व परिवर्तन झालं. यानं बाकीच्या कोण तिकीट नाही काढलं कारण कॉन्फिडन्स आला. पहिले भैरूपणाला गेले आणि भैरूपणाला मला तिकीट भैरूपणाचं नेहमीच असा कसा देत नाही. साहेब म्हणजे वर्षभरात नाही पास असते म्हणे आपल्याकडे. अरे मग तुला पहिलं काय सांगितलं नाही, मी 1 महिना म्हणे ते तिकीट काढत राहिलो म्हणे, मी गावात 4 महिने सुट्टी टाकून गेलो म्हणे आणि मलाच घेतली म्हणे, एवढं व्यायाम केला म्हणे विनाकारण काय केली, कारण प्रश्न विचारला नाही. तेव्हा जर प्रश्न विचारला होता त्याला सांगितलं तो पास आहे भाऊ. परंतु आपण त्यांनी काही प्रश्न विचारला नाही, म्हणून आपण प्रश्न विचारणारा समाज निर्माण केला पाहिजे. या अनुषंगाने उदाहरण नमबंधूंनो, जाता जाता मी एवढंच सांगतो कारण खूप सारा बोलायचं असते, खूप सारा विषय आहे. मी मला 1 तासाचं सेशन दिलं होतं. आता जवळपास किती मिनिट झाले करू येऊ 5 मिनिट 5 मिनिट, कारण खूप मोठा विषय आहे. मी 1 दिवस बोलत होतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलायला पाहिजे. परंतु मोजकं आपल्याला काय घ्यायचं फार महत्वपूर्ण गोष्टी आहेत आणि आपल्याला टिप्स भेटल्या पाहिजे. जीवनामध्ये आपण मार्गक्रमण करत असताना आपल्याला ज्या काही जोडायच्या गोष्टी आहेत ते शिकलं पाहिजे. कारण खूप सारा माहिती लोकांजवळ आहे, ज्ञान नाही. माहिती आणि ज्ञानामध्ये खूप सारा फरक आहे. आपको हिंदी समझ में आती है, हिंदी बोलना समझते हैं, बहुत सारे लोगों को हिंदी समझ में आती है. अरे बात बताता हूँ, बहुत सारी बातें हैं लेकिन एक इम्पोर्टेंट बात बताना चाहता हूँ. देखिए बुद्ध के समय में क्या हुआ कि सिद्धार्थ ने जो गृहत्याग किया, गृहत्याग करने के बाद क्या हुआ, लोगों को लगा जो कपिल वस्तु के लोग हैं उनको क्या लगा कि अरे इतना महान आदमी हमसे गुजर गया और हमारे वजह से इनको गृहत्याग करना पड़ा. लेकिन क्या हुआ, वापस आणण्याची जिम्मेदारी कोणावर दिली, वापस आणण्याची जिम्मेदारी बुद्धाला. बुद्ध तो प्राप्त झाल्यावर वापस आणण्याची जबाबदारी पोषण नरेश प्रशिंजीतवर दिली. आणि जेव्हा पोषण नरेश प्रशिंजीत निघाला बुद्धाच्या शोधामध्ये, तेव्हा बुद्ध काय करत होते, चारिका करत होते आणि बुद्धाच्या मागे सगळा भिक्षू संघ होता. आणि जेव्हा पोषण नरेश प्रशिंजीतला बुद्ध दिसले आणि तेव्हा ते गेले आणि त्यांनी वंदन केलं आणि बाजूला बसले आणि म्हणाले भगवान मैं आपसे कुछ वार्तालाप करना चाहता हूँ, आप मुझे अनुमति दीजिए. तेव्हा बुद्ध म्हणाले ठीक है. तेव्हा म्हणाले भगवान जिसके कारण आपने गृहत्याग किया था, ध्यान से सुनिए, जिसके कारण आपने गृहत्याग किया था वो लड़ाई तो खत्म हुई, तो फिर आप खामखा अपना जीवन क्यों बिता रहे हो? आप राजपुत्र हो, दुनिया की सब तो आपके पास है. जो काम आप एक काश्याय वस्त्र सन्यासी वस्त्र परिधान करके करना चाहते हो संसार में रहकर भी कर सकते हो. हम लोग आपका साथ देंगे. मुझे नहीं लगता बोले ऐसा काश्याय वस्त्र सन्यासी वस्त्र परिधान करके कुछ हासिल होने वाला है. आप रात को सोते रहो बोले काय म्हणते क्वेश्चन क्वेश्चन बुद्धाला, आप दिन भर ढूंढते रहते हो, धर्म के बारे में बताते रहते हो, परित्य स्वरूप के बारे में बताते रहते हो. आप रात को सोते हो कि नहीं बोले